We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 5 verse 17. Man eats all his life in darkness with great frustration, sickness and anger. उपदेशक 5:17 तो आपल्या आयुष्याचे सर्व दिवस अंधारात खातो आणि त्याला फार खेद, रोग व क्षोभ प्राप्त होतात. Life is full of frustration. आयुष्य आज माणसाचं वैतागवाडीनं आणि कंटाळवाण्या अवस्थेनं भरलंय. Full of pain with no hope. आज माणसाला वेदना खूप आहेत पण आशा काहीच नाही. He feeds his body. आज मनुष्य आपल्या शरीराला खाऊ घालतो. But his heart is still starving. पण त्याचं हृदय मात्र अजून सुद्धा उपाशी आहे. You can eat the best of food. तुम्ही कदाचित रोज चांगलं खात असाल. But still feel broken inside. तरी सुद्धा आतमधून तुम्हाला तुटल्यासारखं वाटत असेल. If your soul is not healed. जर तुमचा जीव आरोग्यवान नसेल, जीव बरा झालेला नसेल तर. That's why Bible says. म्हणून बायबल म्हणतं. Man eats but he eats in pain. मनुष्य खातो पण वेदनेत खातो. But if God is with you. पण जर देव तुमच्या सोबत असेल. Things will become lighter. तर गोष्टी जरा हलक्या होतात. Things will become better. आणि गोष्टी चांगल्या होतात. Things will become fruitful. आणि गोष्टी सफळ होतात जर देव आपल्या बरोबर असेल तर. And even an ordinary meal will give you joy and satisfaction. आणि मग साधं जेवण सुद्धा आपल्याला समाधान आणि आनंद देऊन जातं. मग भले ती कांदा भाकर असले तरी गोड लागते. If God sits with you in the table. आणि देव जर तुझ्या त्या जेवणाच्या मेजापाशी तुझ्या सोबत बसला. There is joy. तिथे आनंद असतो बेटा. There is joy. तिथे आनंद असतो. मग भले अर्धी भाकरी खाल्ली. You will become healthy. आणि मग तुम्ही आरोग्यवान पण राहता. But without God. पण देवाशिवाय. Even the lavish food will not help you. थाटामाटाचं अन्न सुद्धा मदत करत नाही. Bible says. बायबल म्हणतं. In Psalm 16 verse 11. स्तोत्र संहिता 16 त्यातलं 11वं वचन. You alone show me the path of life. परमेश्वरा तू एकटाच मला जीवनी मार्ग दाखवतोस. And in your presence is fullness of joy. आणि तुझ्या सहवासात आनंदाची परिपूर्णता आहे. And at your right hand are pleasures forevermore. आणि तुझ्या उजव्या हाताला कायमचा आनंद आणि सौख्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Without God. म्हणजे काय की देवाशिवाय. Man walks in darkness. मनुष्य अंधारातच चालतो. Eats in darkness. जेवतो अंधारातच. Lives in darkness. जगतो अंधारातच. There is no joy. आणि माणसाला आनंद नसतो देवाशिवायच्या जगण्यात. Even his blessings feel empty. त्याचे आशीर्वाद सुद्धा रिकामे रिकामे वाटतात कारण देव नाही. Darkness is not only outside. अंधार फक्त बाहेर नसतो असं नाही. Darkness is in the soul. ते काळे पण जीवालाही लागलेलं असतं. Darkness is not night. अंधार म्हणजे रात्र नव्हे. It's emptiness. अंधार म्हणजे एक रिकामेपण आहे. Only the living God can turn eating into light of life. फक्त जिवंत देवच त्या जेवणाला जीवनी प्रकाशात बदलू शकतो. It can turn your eating into feasting म्हणजे time. तुमचं जे जेवण आहे त्याला आनंदाच्या आनंदोत्सवाच्या क्षणात बदलू शकतो फक्त जिवंत देव. Because कारण God runs his hand on your back. देव मनुष्याच्या पाठीवर त्याचा हात फिरवतो. And says eat. आणि म्हणतो खा बेटा खा. For I am with you. मी तुझ्या सोबत आहे I खा. will not leave you. मी तुला सोडणार नाही. I will not forsake you. मी तुला टाकणार नाही. The trouble that is there in your mind. जे त्रास तुझ्या मनात आहेत I will solve it. ते त्रास मी सोडवीन. That pain that you're going through. ज्या वेदनेतनं तू जात आहे I will take over. त्या वेदना मी काढून टाकीन. The devil that is screaming जो against you. सैतान तुझ्या विरुद्ध किंचाळतो I will deal with it. त्या सैतानाला मी बघून घेईन. Eat my son. खा माझ्या बेटा खा. Eat in peace. खा शांतीनं जेव. Eat in joy. आनंदानं जेव. For I am standing behind कारण मी you. तुझ्या पाठीशी उभा आहे. Peace doesn't come from the plate. आणि शांती त्या जेवणाच्या ताटातनं येत नाही. It comes from God's presence. ती देवाच्या सहवासातनं येते बेटा. When God sits at your table, देव जेव्हा तुझ्या जेवायच्या मेजापाशी बसेल even the crumbs will satisfy your त्या soul. तुकडे तुकडे पण तुझ्या जेवणाला तुझ्या जीवाला समाधान देतात. Praise God. आमेन. Today, आज you need a blessing of promise. तुम्हाला अभिवचनाच्या आशीर्वादांची गरज आहे. You need a healing of promise. तुम्हाला अभिवचनातून आलेल्या आरोग्याची गरज आहे. Food cannot fix your frustration. अन्न तुमच्या वैतागवाडीला दुरुस्त करू शकत नाही. जेवलो तरी वैताग येतोच. Meals can't heal your misery. अन्न तुमच्या त्रासांना आरोग्य देऊ शकत नाही. Only God can touch your soul. या सगळ्याला देवच लागतो आणि देवच तुमच्या जीवाला स्पर्श करू शकतो. Because when God comes, कारण जेव्हा देव येतो He turns the darkness into light. तेव्हा देव अंधाराला प्रकाशात बदलतो. He turns your waiting into laughter. देव तुमच्या प्रतीक्षेला म्हणजे वाट पाहायला हास्यात बदलतो. He turns your frustration into faith. देव तुमच्या वैतागवाडीला विश्वासात बदलतो. He turns your anger into peace. देव तुमच्या रागाला शांतीत बदलतो. Praise Oh, God. hallelujah, hallelujah.
When God touches you, जेव्हा देव तुम्हाला स्पर्श करतो you will celebrate every day. त्याला रोज तुम्ही आनंदोत्सव कराल The ordinary food becomes extraordinary. आणि साधारण अन्न सुद्धा असाधारण अन्न बनेल. Praise God. बेताचं जेवण सुद्धा पंचपक्वान्न बनेल. Praise God. देव पाहिजे बेटा, देव लागतो. Otherwise that food has no taste. नाही तर त्या अन्नाला टेस्ट नाही. तुम्ही काही खा, तुम्ही थाळी खा, नाही तर काही खा. People have told me, लोक मला बोलले Pastor, we eat the best food, but Pastor, it doesn't touch our आम्ही body. बेस्ट जेवण खातो पण अंगाला लागतच नाही पास्टर. Because your soul is in कारण sadness. तुझा जीव दुःखी आहे. तुझ्या अंगाला देवाची गरज आहे. You eat food, but there is no joy. तुम्ही जेवता जेवता पण आनंदी नाही, चेहरा हास्य नाही, खुशी नाही. You eat, but you're not खाताय satisfied. खाताय तरी समाधानी नाही. The table may be full, तुझा मेज, तुझं टेबल भरलेलं असेल but पण your heart may be empty. हृदय रिकामं असेल ना तुझं. People see the full table. लोक तुझं भरलेलं टेबल बघतात, God sees your empty heart. देव तुझं रिकामं हृदय बघतो. See, you can fake the smile before बघा all, आपण सगळ्यांसमोर ढोंगी हसू तर शकतो उगीच दाखवायला, but God feels the tears. पण देवाला आपले अश्रू जाणवतात. आपण झाकली मूठ लाखाची म्हणून कोणाला दाखवत नाही आणि आपला हसतमुख राहायचा प्रयत्न करतो, पण देव अश्रू जाणतो. See, your sorrow has a limit. तुझ्या दुःखाला मर्यादा आहे. But God's power does not have limit. देवाच्या सामर्थ्याला मर्यादा नाही ना बेटा. People will watch you लोक तुला बघतील and not help you. आणि तुला मदत सुद्धा करणार नाहीत. God is not just watching, पण देव फक्त बघतो एवढं नाही. He is ready to move towards you. देव तुला बघतो आणि मग देव तुझ्याकडे येतो And one touch from God आणि देवाचा एक स्पर्श can turn your whole life around. तुझं आयुष्य संपूर्ण बदलून टाकतो. And tonight the light is coming. आणि आज रात्री तो प्रकाश येत आहे And that light is driving away your darkness. आणि तो प्रकाश तुझा अंधार घालवणार आहे. That darkness should not have the last word. आणि त्या अंधारानं शेवटचा शब्द बोलता कामा नये. Light should have the last word. प्रकाशानं शेवटचा शब्द बोलला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said येशू बोलले in John 8 verse 12, योहानाचा 8 अध्याय 12 वचन, I am the light of the मी world. या जगाचा प्रकाश आहे. Whoever follows me जो कोणी माझ्या मागे चालेल will not walk in तो darkness. अंधारात चालणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल in म्हणतं Colossians 1:13, कलसईक राजपत्र पहिला अध्याय 13 वचन, God has taken us out of the kingdom of darkness देवाने आपल्याला अंधाराच्या राज्यातनं बाहेर काढलंय and brought us into the kingdom of His Son. आणि देवाने आपल्याला त्याच्या पुत्राच्या राज्यात आणलंय. You don't have to live in frustration anymore. खरं म्हटलं तर तुम्ही वैतागवाडीत आता जगायची गरज नाही. You don't have to carry shame or emptiness anymore. आता तुम्ही लज्जा, अपमान आणि रिकामे पण आपल्या सोबत ठेवायची ऍक्च्युअली गरज नाही. For there is a way out. कारण की एक सुटकेचा मार्ग आहे And His name is Jesus. आणि त्याचं नाव येशू आहे. His name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे. A change is coming. बदल येतोय. Change is coming for the आज better. बदल, चांगल्याकडचा बदल येतोय. You are eating but you are feeling empty. तुम्ही जेवताय तरी तुम्हाला रिकामं वाटतं. Breathing but feeling bitter. श्वास घेताय तरी असं वाटतं श्वास बंद आहे आणि कडूपणा आहे. Surviving but not having life. जगताय पण जीवन नाहीये. अनेक जण असे आहेत इथे बसलेले सुद्धा, अनेक जण आहेत बेटा. But don't worry. ठीक आहे, काळजी नका करू. He's come येशू आलेत to sit with you and eat with you तुझ्या सोबत बसून जेवायला. येशू आलेत and to change your life. आणि तुझं जीवन बदलायला येशू आलेत. See, you may survive in the dark, अंधारात तुम्ही जगत असाल कसे बसे, but पण you cannot have abundant life. विपुल जीवन अंधारात नाही ना मिळत बेटा. Amen. भरपूर जीवन प्रकाशातच मिळतं. The world can feed your body, जग तुमच्या शरीराला खाऊ घालेल, but only God can heal your soul. पण तुमच्या जीवाला खाऊ घालायला आणि बरं करायला देवच लागतो. म्हणजे शेवटी देव हा लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.